सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जालिंदर आणि आशिषची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय वानाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दांडी गुल केलाय. यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. टॉप ऑफ स्टंप इथे मात्र चेंडू आदळलाय. धक्का क्रमांक 1 जालिंदर गोल्डन डकचा शिकार. शाहूवाडी बिग बॅश एक्स्ट्रीम स्पोर्ट्स प्रेझेंट शाहूवाडी बिग बॅश लीग 2025 या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग घेतला. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे संघ मालक अर्थातच धृती राजेंद्र रणवरे, त्याचबरोबर मलकापूर 11 संघ मालक अमोल केसरकर साहेब, त्याचबरोबर विनर स्पोर्ट्सचे संघ मालक प्रकाश कोळपडे व महेश कस्तुरे सर, त्याचबरोबर गाडेवाडी स्पोर्ट्स क्लब संघाचे संघ मालक उमेश गाडेवाडी, त्याचबरोबर सह्याद्री 11 संघ मालक सागर पाटील येवण जुगाई संघ, त्याचबरोबर गौसिया स्पोर्ट्स संघ मालक हनी पणाकर भाई यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रंगराव माने अण्णा प्रमोद पाटील कोळगाव यांचा हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर यश 11चा संघ अर्थातच संघ मालक संतोष दादा पाटील विरळे गावचा हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दरम्यान मॅच कडे वळूया. इथे मात्र एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अक्षय वनाकडे गोलंदाजी मार्क वरती नक्कीच दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले, त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. राजेंद्र रणवरे झेल नक्कीच जमिनीला दान झालाय. कठीण झेल होता, थोडेसे दूर राहिले आणि 2 धावा कुटण्यामध्ये देखील यश आल्या. पहिल्या 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा इथे मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. डॉट बॉल येतोय. नक्कीच पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली बॉलिंग इथे मात्र म्हणावी लागेल अक्षय वनागडेची. पहिल्या मॅच मध्ये थोडासा महागडा होता, मात्र या मॅच मध्ये ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न. यावेळेस जागा बनवली, फटका खेळला. 4 धावांसाठी एक सर्वोत्तम फटका डीके चिकन चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू डीसे. नक्कीच एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर चेंडू होता, जागा बनवली. वेट अँड वॉचचा हा फटका इथे मात्र पाहायला मिळाला. सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा फटका सजवलाय. 4 धावांसाठी धावसंख्या देखील 6 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस देखील फटका लाजवाब आहे. आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार, बॉल जाईल सरळ सीमारेषा पार. डीके चिकन षटकार. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स प्रेझेंट शाहूवाडी बिग बॅश लीग 2025 एक तालुका एक लीग या स्पर्धेसाठी काही मुख्य स्पॉन्सर दानशूर व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी लागले गेले. अर्थातच विलास पाटील पिंटू यांचं देखील एक मोलाचं सहकार्य राहिलंय. त्याचबरोबर एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्व अर्थातच राजेंद्र रणवरे या मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. त्याचबरोबर शशी पाटील पेरेड गावचे मार्गदर्शक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. सर्जेराव माईंगडे साहेब, प्रणव कळंत्रे साहेब, कलंदर मोहम्मद कुरेशी, श्री सागर पाटील दादा, त्याचबरोबर श्री संतोष पाटील दादा, त्याचबरोबर श्री सुरेश लांबोरे, दीपक भाडेळकर सर, त्याचबरोबर मोहम्मद मिया डांगे, संदीप पवार, शहाजी पवार, रमेश बेले साहेब, त्याचबरोबर आनंद पवार, संगम शिराळकर, डायरेक्टर ऑफ श्री कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स. त्याचबरोबर आणखीन एक मुख्य स्पॉन्सर आपल्याला लागले गेले ते म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व अर्थातच अनिल भाई पाटील हे देखील आपल्याला मुख्य स्पॉन्सर लागले गेलेत.
दरम्यान मॅच कडे वळूया. गोलंदाजी मार्क वरती एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्व आता मात्र गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. अर्थातच राजेंद्र रणवरे हे गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. यावेळेस सरळ बॅटने फटका, बॉलला पाठवून दिलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 4 धावांसाठी सीधी बॅट, नो बकवास, चौकार. बारा धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. कमालीची बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. यावेळेस नक्कीच कमबॅक केलाय, पुन्हा एकदा कमबॅक केलाय. 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. कमालीची बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय, चौकारानंतरच तोडीस तोड इतर मैदानाच्या आतमध्ये दिलंय. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळते आशिष याला. यावेळेस देखील बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू चालला होता फाईन लेग मध्ये. नक्की चांगलं क्षेत्ररक्षक फाईन लेग कडून देखील पाहायला मिळते. कीच एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. राजेंद्र रणवरे याच्याकडून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटची इनसाइड एज अगदी यष्टांना फुंकर मारला. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला गेलाय. सलगचा दुसरा डॉट बॉल. राजमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी इथे मात्र पाहायला मिळते. यावेळेस नक्की चांगला फटका केला गेला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. एकेरी धाव पूर्ण केली जाते. सतरा धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेलं. 17चा खतरा इथे मात्र कोणत्या संघाला असेल हे देखील पाहावं लागेल. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती अक्षरशः कमालीची गोलंदाजी केले तोच राजेंद्र रणवरे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. यावेळेस बाउन्सर परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाले. नक्कीच पंचांनी दंडित जरूर केलंय, मात्र फलंदाजाच्या कानाच्या बाजूने शिट्टी मारत जाणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जरूर जोडली जाते. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचलाय. कमालीचा चेंडू डिलिव्हर केला जातोय. परफ्यूम डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळते. यावेळेस देखील स्लो डिलिव्हरी पाहायला मिळते. या चेंडूवरती हुक केलाय आणि या चेंडूवरती 4 धावा बुक केल्यात. बॉल चाललाय डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी डीके चिकन चौकार. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती निलेश दाखल झालाय. दुसरं षटक संपलंय आणि तिसऱ्या षटकासाठी ते मात्र निलेश वरती विश्वास दाखवला जातोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचले. कीच शेवटच्या चेंडूवरती 4 धावा कुटण्यामध्ये देखील यश आलंय फलंदाजाला. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झाला फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 22 या धावसंख्येवरती धावा रोखल्या गेल्यात. नक्कीच पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूंवरती नक्कीच षटकार चौकार लगावले गेले. त्यानंतर राजेंद्र रणवरे पुन्हा एकदा संघाचा कर्णधार, संघाचा संकट मोचक म्हणून बनून आलाय. यावेळेस फटका, कमालीचा स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी डीके चिकन षटकार.
20 धावा आता मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. कमालीचा स्ट्रोक इथे मात्र आशिषच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. यावेळेस स्टेप आउट करून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केला जातोय. डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचले. या मॅच मध्ये जर विचार केला गेला तर मलकापूर 11 संघ थोडासा इंटेंटने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पॉझिटिव्ह इंटेंट नाही ते मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतंय. पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः जीएस स्पोर्ट्स गाडेवाडी संघाने जकडून ठेवलं होतं. मात्र या मॅच मध्ये थोडासा इंटेंट दाखवला जातोय फलंदाजांकडून. यावेळेस देखील फटका लाजवाब आहे. प्रॉपर टायमिंग, हवाई सफर, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. जीएस स्पोर्ट्स गाडेवाडी संघाची एक बॅट इथे मात्र हरवले. जर कोणत्याच खेळाडूनेच अनावधानाने जर ती बॅट घेतली असेल तर त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन जमा करायचे. ब्ल्यू कलरचं 70-70चं कव्हर आहे. ती बॅट अनावधानाने जर कोणत्या खेळाडूकडे गेली असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन त्वरित जमा करायचे. ओके. 37 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. थोडंसं मागडं षटक नक्कीच म्हणता येईल. तब्बल 15 धावा या 5 चेंडूंवरती कुठल्या गेल्यात. अजूनही एका चेंडूचा केस शिल्लक आहे. स्ट्राईक एंड वरती अमित कांबळेची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील फटका डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये केला जातोय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेवरती तिथे मात्र समाधान मानावं लागते. स्ट्राईक एंड वरती अमित कांबळेचं असणं शेवटच्या षटकामध्ये तितकंच गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचले. एंड ऑफ 3 ओव्हर्स 38 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. देखील लागले गेलेत. निखिल शिरगावकर, मलकापूर, अमोल पिंपळे, पिशवी गावचे अमोल पिंपळे, त्याचबरोबर रमेश बेले, सागर पाटील येळवण जुगाई, त्याचबरोबर सतीश पाटील येलूर, सूरज निकम आंबर्डे, त्याचबरोबर आफिफ हवालदार, त्याचबरोबर मोहम्मद मिया डांगे, धनराज बोबाटे पिल्या, अर्थातच शाहूवाडीचा सुपरस्टार धनराज बोबाटे, स्वामी मेडिकल पिंटू पाटील मुटकलवाडी, सुरेश लाखोटे प्रियंका 11, त्याचबरोबर सुरेश लांबोरे प्रियंका 11, त्याचबरोबर विकास रणवरे, रंगराव माने, उत्कर्ष कोटावळे, दादू अमोल कांबळे, रोहन वाकडे, प्रताप पाटील, अलंकार मापसेकर, नितीन कुळे, अनिकेत कुळे, निलेश बोटागळे, आरसीसी गवळेवाडी, डीके चिकन हॉटेल मसोबा पॉइंट, ओम बियर शॉपी. मॅच कडे वळूया. दरम्यान हे संपूर्ण स्पर्धेचे देणगीदार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर मॅच कडे वळूया. यावेळेस फटका जरूर खेळला गेला. 2 धावेंवरती समाधान मानावं, एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे मात्र फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत दाखल झाले. नक्कीच शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये सागरने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. यावेळेस फुल टॉस, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फटका सरळ कॅमेरामॅनच्या दिशेने. कॅमेरामॅन सफवान बारगीरला मानवंदना देणारा दर्जेदार फटका. डीके चिकन षटकार.
मात्र अमित कांबळेच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला। वैयक्तिक 13 चेंडू आणि 32 धावांची आक्रमक खेळी, झंझावाती खेळी इथे मात्र अमित कांबळेच्या बॅट मधून पाहायला मिळते। त्याच्या जोरावरतीच धावसंख्या देखील 45 वरती जाऊन पोहोचले। आपल्या संघाला ही मॅच महत्वाची आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये आपली छाप सोडताना पाहायला मिळाला अमित कांबळे। यावेळेस देखील फटका, झेलची संधी, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र झालंय डायरेक्ट हिटच्या स्वरूपात। राजेंद्र रणवरेने इथे मात्र अमित कांबळेची खेळी संपुष्टात आणले। धक्का क्रमांक 2, अमित कांबळे बॅक टू द आउट। फटका घेण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, नक्की चांगला प्रयत्न तिथे मात्र पाहायला मिळाला। त्यानंतर डायरेक्ट हिट आणि फलंदाज अमित कांबळे बाद। चला यापुढील होणारी मॅच दोन्ही संघ आपल्यासाठी या कॉल असेल सह्याद्री 11 येळवण जुगाईच्या विरोधात विनर स्पोर्ट्स संघ। दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासाठी या कॉल असेल मुख्य व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी यायचं। शेवटचा बॉल पहिल्या षटकातला, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, यॉर्करचा चेंडू, नशिबाची साथ, नशिबाचा चौकार इथे मात्र कुठला जातोय, लेग बाईसच्या स्वरूपात चौकार आलाय। धावसंख्या 49 वरती जाऊन पोहोचले। एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये देखील यश आलंय, ते म्हणजेच मलकापूर 11 संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे। त्याचबरोबर आजच्या दिवसातली आणखीन एक मॅच अर्थातच सह्याद्री 11 येळवण जुगाई आणि विनर स्पोर्ट्स संघ कर्णधार आपल्यासाठी या कॉल असेल। दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। चला सह्याद्री 11 येळवण जुगाई आणि विनर स्पोर्ट्स कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय मुख्य व्यासपीठावरती। सह्याद्री 11 येळवण जुगाई, त्याचबरोबर विनर स्पोर्ट्स अर्थातच जहीर मालदार कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय। सतीश पाटील यांच्या हस्ते इथे मात्र नाणेफेक होईल। सतीश पाटील येलूर त्यांच्या हस्ते इथे मात्र नाणेफेक होईल। सतीश पाटील सर, मी विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी यायचं। दरम्यान मुख्य व्यासपीठाकडे जाऊया, तिथे मात्र विशाल रणवरे सर मुख्य व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी तयार आहेत। तर याच्यानंतर होणारी लढत असेल आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल। एका बाजूला विनर स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री 11 येळवण जुगाई ही टीम। आणि मुख्य व्यासपीठावरती मी आमंत्रण देतोय अर्थातच आमचे आदरणीय सन्माननीय श्री सतीश पाटील साहेबांना आपल्या हस्ते नाणेफेक केली जाईल। आणखी एक महत्वाची लढत असेल, एका बाजूला सह्याद्री 11 येळवण जुगाई आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर विनर स्पोर्ट्स। हेड असा कॉल असेल, यस इट्स अ टेल। नाणेफेक जिंकले अर्थातच विनर स्पोर्ट्स आणि त्वरित त्यांनी निर्णय देखील आम्हाला सांगितलेला आहे, क्षेत्ररक्षण करू। धन्यवाद दोन्ही टीम्स, विश यू ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट गेम। दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा। येणारा सामना दोन्ही टीमसाठी खूप महत्वाची लढत असेल। दरम्यान जाऊया आता विद्यमान सामन्याकडे, ज्या ठिकाणी पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय। धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 49 धावा आणि जिंकण्यासाठी एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे संघासमोर मात्र एक भलं मोठं आव्हान सेट केलंय। ज्या फलंदाजांनी मात्र तब्बल 14 चेंडू 32 धावांची वादळी खेळी केली, अमित कांबळे याच्या फलंदाजीच्या जोरावरती धावफलकावरती धावा लगावल्या 49 आणि जिंकण्यासाठी आव्हान ठेवलंय समोर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे टीमच्या।
50 धावा, 24 चेंडू आणि 50 धावा. पाहावं लागेल कशा पद्धतीने सलामीचे दोन्ही फलंदाज फलंदाजी करतील. एका बाजूला राजेंद्र रणवरे स्वतः कर्णधार आहेत, तर दुसऱ्या बाजूला अक्षय वनागडे मॅन फ्रॉम पिसवी गावचा हा स्टार आज मात्र आपल्याला प्राध्यापक डॉक्टर ND पाटील महाविद्यालयाच्या या क्रीडांगणावरती खेळायला पाहायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन मात्र मॅन फ्रॉम पाटणे गावचा एक अष्टपैलू खेळाडू जालिंदर पाटील समोर अक्षय वनागडेसाठी पहिला बॉल घेऊन मात्र यावेळेस मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला लाभलेले अर्थातच मुकेश शिंदे सरांच्या लेफ्ट आर्म अराउंड द विकेट मात्र मारा करताना पाहायला मिळेल. पहिला बॉल हो टू कॉम्बॉक्स. गोलंदाजी मार्क वरती आपण जालंधर याला पाहतोय. दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अर्थातच एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाचा कर्णधार राजेंद्र रणवरे त्याच्या सोबतीला अक्षय वनागडे सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. एक भलं मोठं आव्हान, एक भलं मोठं टार्गेट इथे मात्र उभं केलं गेलंय. मलकापूर 11 संघ इंटेंटने फलंदाजी केली आणि त्या इंटेंट वरती देखील पाहायला मिळालं. त्याचबरोबर संघाचा कर्णधार मलकापूर 11 संघाचा कर्णधार अर्थातच उत्कर्ष कोटावळे हे देखील या मॅच मध्ये उपस्थित झाले आहेत. नक्कीच संघाचा कर्णधार इथे मात्र उत्कर्ष कोटावळे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. येणारे 24 चेंडू आणि 50 धाबांची गरज आहे. अक्षय वनागडे पहिलाच बॉल फेस करतील. पहिल्याच बॉलवरती मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलने मात्र सेकंड इनिंगला होईल प्रारंभ. पहिलाच बॉल जर पाहिला तर थोडासा अकूट टप्प्याचा हाताळलेला पाहायला मिळाला जालिंदर याच्याकडून. त्यावरती मात्र थोडस बीट होताना पाहिलं आपण. निश्चितच अक्षय वनागडे सारख्या एका मातब्बर खेळाडूला देखील दुसरा बॉल घेऊन मात्र निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय जालिंदर. यावेळेस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय. अक्षय वनागडेची खेळी इथे मात्र संपुष्टात आले. धक्का क्रमांक 1 अक्षय वनागडे बॅक टू टेक आउट. पहिला धक्का लागतोय, मोठा धक्का, मोठा हादरा मात्र एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे संघाला लागताना अक्षय वनागडेच्या मात्र स्वरूपात एक विकेट प्राप्त झाली आहे. परंतु त्याची जागा घेऊन इनॅट नंबर 3 छोटा पॅकेट बडा धमाका निश्चितच सुयश पवारला मात्र तिसऱ्या क्रमांकावरती बढती मिळाली आहे आणि त्याच्याच वरती विश्वास दर्शवलाय निश्चितच कर्णधार राजेंद्रने देखील. नक्कीच शाहूवाडीचा पॅकेट साईज डायनामाइट मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतोय. सुयश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कर्णधाराने विश्वास दाखवलाय. प्रमोट केले गेले 1 डाऊन वरती. पहिल्या मॅच मध्ये नक्की थोडस खाली पाठवलं होतं. या मॅच मध्ये प्रमोट केलाय 1 डाऊन साठी. इनॅट नंबर 3 सुयश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिंगल डबलचा चपल चिता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जो खेळाडू मॅच चालू करण्यासाठी ओळखला जातो, माहीर आहे, असा खेळाडूला मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी प्राचारण केलं गेलंय, प्रमोट केले गेले. परंतु पाहावं लागेल गोलंदाज अक्षय यावेळी हलक्या हाताने पुश केलंय. पुश करो खुश रहो एकेरी धाव ही धाव फलकावरती जोडली जाते. थोडीशी चिकी सिंगल होती. चोरटी धाव इथे मात्र घेण्यात यश आलंय. धावसंख्येला श्री गणेश या चोरट्या धावेने झालाय. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. पायाचा वेध घेणारा चेंडू, नक्कीच चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू जालिंदर याच्याकडून पाहायला मिळालाय. तब्बल 50 धावांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत जकडून ठेवलंय फलंदाजांना. यस नक्कीच कारण पहिल्या चेंडूपासून आपण जर पाहिलं ना, अक्षयने मात्र वर्चस्व प्रस्थापित केलेलं पाहायला मिळतंय पहिल्या षटकामध्ये. कारण जरूर एक भलं मोठं आव्हान आहे, 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु राजेंद्रला देखील मोठे फटके खेळावे लागतील.
इथे पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, लगातारचे 2 चेंडू मात्र निर्धाव येत आहेत. हवेच्या विरुद्ध दिशेने फलंदाजी करण्याचा राजेंद्र यांचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आपल्याला फसताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स प्रेझेंट शाहूवाडी बिग बॅश लीग 2025 हे पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वाची मेगा फायनल आपल्याला ठीक 5 वाजता पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच कुठेही जाऊ नका. ठीक 5 वाजता मेगा फायनलची लढत देखील पाहायला मिळणार आहे. मॅच कडे वळूया. या चेंडूवरती बॅटची इनसाइड एज घेऊन फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण झाल्या. त्याचबरोबर तिसरी धाव देखील घेण्यामध्ये यश आलंय. या 3 धावेने संघाची धावसंख्या अर्थातच 4 वरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या षटकाचा केक समाप्त झालाय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलाय. जालिंदरने नक्कीच आपल्या संघाला एक बहुमूल्य योगदान दिलंय. समीकरण बदललंय. येणारे 18 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी जे स्पोर्ट शूज दिले गेलेत, बेस्ट बॅट्समन साठी दीपक खोत जुळेवाडी यांच्याकडून बेस्ट बॅट्समन साठी स्पोर्ट शूज दिले गेले. त्याचबरोबर सुभाष कारंडे जुळेवाडी यांच्याकडून बेस्ट बॉलर साठी हे स्पोर्ट शूज दिले गेले. या स्पर्धेसाठी बक्षिसांची लयलूट देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर माननीय सन्माननीय संतोष नाना पाटील यांच्याकडून विजेता संघ मालकासाठी एक सायकल बायसायकल इथे मात्र देण्यात आले. सर्व देणगीदारांचं इथे मात्र मोलाचं सहकार्य राहिलंय. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाचा कर्णधार उत्कर्ष कोटावळे अर्थातच दादू गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. यस, नक्कीच अष्टपैलू खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. परंतु इथे सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन डीप मध्ये प्रोटेक्शन आहे ज्यावरती फंबलिंग झालंय. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. एक धाव तर निश्चितच घेतली जाते आणि सिंगलने थोडंसं बदलाव होईल. 5 धावा असतील धाव फलकावरती. या दरम्यान मात्र आम्हाला या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज लाभलेत क्रमांक 1 आणि 2 ची, अर्थातच आमचे ओम बिअर शॉपीचे सर्व सन्माननीय श्री विलास पाटील यांच्याकडून, त्याचबरोबर फर्स्ट प्राइज जी कॅश प्राइज असेल आम्हाला लाभले अर्थातच अनिल पाटील अँड एक्स्ट्रीम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. सेकंड प्राइज जर असेल तर आपण जर पाहिलं तर तब्बल 22,000 रुपयांचं श्री कन्स्ट्रक्शनचे सर्व संग्राम शिरळकर यांच्याकडून आम्हाला हे दानशूर व्यक्तीकडून मात्र आम्हाला या स्पर्धेसाठी हे जे कॅश प्राइज आहे ते लाभलेले आहे. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज साठी ज्या सर्व ट्रॉफीज आहेत ते आम्हाला अर्थातच जय हनुमान क्रिकेट क्लब कोपर्डे संघाकडून स्पॉन्सर झाले. याचबरोबर सन्माननीय श्री शशी पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला संपूर्ण स्पर्धेसाठी जेवढेही बॉल लागतील ते स्पॉन्सर केले गेले. त्याचबरोबर रोहित पाटील नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती आपण उत्कर्ष कोटावळेला पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये तो अवेलेबल नव्हता, दुसऱ्या मॅच मध्ये आलाय. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच त्याची कमी इथे मात्र पाहायला मिळाली. तब्बल 80 धावा या धाव फलकावरती पहिल्या मॅच मध्ये जीएस स्पोर्ट्स गाडेवाडी संघाने लावल्या. यावेळेस पुन्हा एकदा मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतोय उत्कर्ष कोटावळे. यस, नक्कीच कारण सध्याचा महत्वाचा सामना आहे दोन्ही टीमच्या दिशेने विचार केला. दोन्ही टीम्स यस, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला पाहिजे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक निलेश जाधव बॉलवरती येतील. बॉलवरती जशा पद्धतीने वाघाने शिकारीवरती झडप टाकावी ना अशा पद्धतीचे मात्र झडप बॉलच्या दिशेने टाकले आणि बॉलला फील केलंय आणि फेकी देखील तितकीच सुंदर सर आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव घेतली जाईल. सिंगलने धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 7 धावा असतील धावफलकावरती. थोडंसं अडचणीत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडासा अडचणीत होता, मात्र त्या अडचणीवरती वार केलाय. बॉल जाईल सरळ सीमा रेषा पार. 6 धावांसाठी डीके चिकन षटकार. रोहित पाटील मागील मॅचचा
हिरो या सामन्यामध्ये देखील तसंच काहीसं चित्र. यस इथे आखूड टप्प्याचा बॉलला उंची जास्त, एलिमिनेशनची कमतरता. तेजस पडवळ डाऊन दी बॉल आणि महत्वाची विकेट. रोहित पाटीलला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. दादूचं आपल्याला जर पाहिलं ना सेलिब्रेशन देखील सांगून जातंय टीट फॉर टेट, जशास तसं प्रत्युत्तर देताना उत्कर्ष गोटावळे. नक्कीच महत्वाची विकेट. रोहित पाटील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक षटका ठोकला, त्यानंतर रोहित पाटीलची खेळी मात्र संपुष्टात आले. जशास तसं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलंय. नक्कीच कौतुक करावं लागेल. आपण जर पाहिलं ना तर उत्कर्षचं पहिला चेंडू थोडासा ओव्हरफिच झाला. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 13 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान असेल. अजूनही 13 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकाचा विचार करता. दरम्यान मात्र मैदानामध्ये इनेट नंबर 5 वरती नितीन आलेत. पिशवी गावचा आणखीन एक तडाखेबाज फलंदाज मात्र समोर जर पाहिला तर अखेरचा चेंडू घेऊन उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी जर पाहिलं तर पंचांच्या उजवीकडून राईट आर्म अराउंड द विकेटने समोर नितीन साठी. नक्कीच आता मात्र नितीनला आपल्या संघाला सांभाळावं लागणार आहे. थोडासा अडचणीत सापडलाय. 13 या धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झालेत. चांगल्या ताकदीची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते मलकापूर इलेव्हन संघाकडून. यावेळेस ब्लॉकहोलचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे मात्र वापरलं गेलंय. वेगवान चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. 2 षटकांची सांगता झाले. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या मात्र 13 वरती जाऊन पोहोचले. येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडूंवरती 37 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये थोडासा फ्रंट फूट वरती पाहायला मिळतोय तो म्हणजेच मलकापूर इलेव्हनचा संघ. कारण 12 चेंडू आणि तब्बल 37 धावा म्हणजेच 18.50च्या सरासरीने इथे मात्र फलंदाजी करावी लागेल. 12 बॉल 37 ची गरज आहे. विशाल सर. यस नक्कीच थोडंस अवघड समीकरण होताना आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु अशक्य असं काहीच नाही. तुम्ही प्रयत्न सोडू नका. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तुम्ही प्रयत्न सोडू नका. कारण तुम्ही जर प्रयत्न करत राहाल तुम्हाला निश्चितच आयुष्यात यश हे प्राप्तच होईल. 18.50च्या सरासरीने उर्वरित 2 षटकांमध्ये धावा लावायचे आणि क्षमता आहे. एका बाजूला सुयश पवार सारखा एक अपकमिंग रायझिंग स्टार, तर दुसऱ्या बाजूला नितीन पाटील. यावेळेस स्विंग अँड मिस विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. अमित कांबळे अर्थातच गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. बॅटिंग करताना देखील मोलाचं योगदान आपल्या संघासाठी अमित कांबळेने देखील दिलं होतं. ही मॅच नक्कीच मलकापूर इलेव्हन संघासाठी महत्वाची मॅच असेल, तर दुसऱ्या बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स साठी देखील महत्वाची मॅच असेल. पाहायला गेलं तर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघ पहिला मॅच मध्ये विजय मिळवणारा संघ होता, तर दुसऱ्या बाजूला मलकापूर इलेव्हन संघ हा पहिला मॅच मध्ये पराभूत होणारा संघ होता. यावेळेस हलक्या हाताने पुश केले गेले. एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते आणि संघाची धावसंख्या देखील 14 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस फटका फॉलो थ्रू मध्ये तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागते. विशाल सर, एकेरी दुहेरी धावेने आता मात्र काही होणार नाही. मोठा फटका जरूर घ्यावा लागेल. यस नक्कीच कारण थोडंसं अडचणीत सापडलाय संघ, त्याबद्दल नितीन आणि सुयश दोघांनाही मोठे फटके खेळावे लागते. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाहीये सामन्यावरती, कारण थोडंसं आव्हान खरं तर प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हानाच्या दिशेने जर जायचं म्हणलं तर इथे मात्र स्विंग अँड मिस, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. सुयश मात्र बीट होताना पाहायला मिळतात. तब्बल 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय. अवघ्या 2च धावा खर्च केल्या तर आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजी करताना तब्बल 32 धावांची एक वादळी खेळी त्यांच्या बॅटमधून आलेली पाहिली. तोच अमित गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याची आणि अचूक धाटणीची गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अमितची. या चेंडूवरती थोडासा खराब चेंडू डिलिव्हर केला गेलाय. 4 धावा नक्कीच कुटण्यामध्ये यश आलाय. पंचांचा इशारा. इथे मात्र 4 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. कीच अमित कांबळेची जर गोलंदाजीची ऍक्शन बघितली ना विशाल सर, तर जम्प मध्ये जो पॉज आहे त्यामुळेच एक्स्ट्रा पेस जनरेट करण्यामध्ये अमितला यश येतं. नक्कीच कारण थोडंसं वेट होतोय, तिथं वेट करतोय.
स्वतःसाठी वेळ देतोय आणि त्याच्यानंतर मात्र तो बॉल रिलीज करतोय. त्याचा फॉलो थ्रू बघा किती लाजवाब आहे. एखाद्या लेदर बॉल क्रिकेटर सारखा असणार त्याचा फॉलो थ्रू आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. दरम्यान जाऊयात मैदानाच्या दिशेने. त्या ठिकाणी 19 धावा धाव फलकावरती. यावेळेस फटका, छोटा पॅकेट आणि हा बडा धमाका सुयश पवारच्या बॅट मधून दर्जेदार फटका 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीसे, थँक्यू डीसे, थँक्यू सो मच. 6 चेंडू आणि 25 धावाची अजूनही गरज आहे. काय कमालीचा फटका केला गेलाय सुयश पवारच्या बॅट मधून. छोटा पॅकेटचा हा बडा धमाका पाहायला मिळालाय. 6 चेंडू आणि 25 धावा. अर्थातच अर्धा पल्ला तर पार पाडलाय, अजून अर्धा पल्ला पार पाडायचा आहे. मात्र चेंडू कमी आहेत, फक्त 6 चेंडूंचा काही शिल्लक आहे. नाही, नक्कीच आपण जर पाहिलं ना, ज्या धावांची गरज होती पहिल्या 2 षटकांमध्ये, उर्वरित 2 षटकांमध्ये ज्या धावांची गरज होती त्याच्यासाठी मात्र आता फक्त आणि फक्त 6 चेंडू ज्यांच्याकडे शिल्लक राहिलेले पाहायला मिळत आहेत आणि थोडंसं अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय या ठिकाणी एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे हा संघ. नक्कीच या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर मलकापूर 11 संघाला ही मॅच मोठ्या अंतराने जिंकणं देखील गरजेचं आहे, कारण नेट रन रेट देखील तितकाच महत्वाचा आहे. पहिल्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर तब्बल 80 धावा मलकापूर 11 संघाच्या विरोधात कुठल्या गेल्या होत्या. या मॅच मध्ये अजूनही 7 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. मोठा विजय मिळवण्यापासून नजदीक आहे, मात्र गोलंदाजी देखील तितक्या दाटणीची करावी लागेल. नक्कीच नक्कीच, कारण अजूनही जर पाहिलं तर 25 धावांची गरज आहे. इथे जर पाहिलं तर पहिलाच बॉल स्विंग अँड अपीस आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती अजिंक्य गांधी, आणखीन एक उदयोन्मुख खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वय वर्ष अगदी 18 ते 20 दरम्यान असणारा हा खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा पेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अरे सर, नक्कीच पहिला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. यावेळेस बॉल हवेत आहे. झेलची संधी आहे. झेल सोडलाय की मॅच सोडले हे देखील पाहावं लागेल, कारण षटकार ठोकला गेलाय. डीके चिकन दर्जेदार षटकार आलाय. यस, निश्चितच नितीनकडे क्षमता आहे आणि बऱ्याच वेळेला नितीनने पिशवी गावासाठी खेळताना देखील अशा प्रकारची किमया केली. 6 बॉल 24, 25, 26 अशा बऱ्याच वेळेला त्याने देखील करून दाखवले आणि याच पद्धतीच्या फलंदाजीची गरज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे संघासाठी असेल आणि नितीनवरती विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला सार्थ फलंदाजी करून दाखवावी लागेल. समोर आणखीन एक उदयोन्मुख खेळाडू आहे जरूर गोलंदाजीसाठी, अजिंक्य. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. झेल पकडला गेलाय. नितीनची खेळी संपुष्टात आले. षटकारानंतरच तोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य गांधीने दिलाय. नितीन बॅक टू टेक आउट. येणारे 3 चेंडू आणि 19 धावाची गरज आहे. कंपल्सरी चेस मॅच असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. येणारे 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखल झालाय. यस, नक्कीच नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल सर, कारण अगोदरच्या चेंडूवरती एक षटकार आला, त्याचं प्रत्युत्तर आपण जर पाहिलं ना तर विकेट घेऊन दिले. दरम्यान साहिल चौगले नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. यस, इथे मात्र इन टू दी आर्क आणि बॉलला पाठवलंय आउट ऑफ दी पार्क. षटकार. म्हटल्याप्रमाणे मलकापूर 11 संघाला ही मॅच मोठ्या अंतराने जिंकणं गरजेचं आहे. 2 चेंडू आणि अजूनही 13 धावाची गरज आहे. आता मात्र अजिंक्य गांधीला कमाल करावी लागेल. यावेळेस बॅटची कट. पुन्हा एकदा विकेट मिळते. षटकारानंतर आणखीन एक विकेट आले. आणखीन एक विकेट म्हणजेच साहिल चौगुले बॅक टू टेक आउट. चला, विनर स्पोर्ट्स आपला निर्णय
गोलंदाजी. चला त्वरित आपण सज्ज राहायचंय. जसा सामना फिनिश होईल तसा आपण मैदानामध्ये प्रवेश करायचंय. आणि अपोजिट टीम निश्चितच आपल्याला सह्याद्री 11 येळवण जुगाई आपण डगआउट मध्ये येऊन वसायचं आणि तिथूनच मैदानामध्ये प्रवेश करायचंय फलंदाजांनी. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर विकास रणवरे अर्थातच शाहूवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुख्य आयोजकांपैकी एक विकास रणवरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मात्र मॅच ही खिशात घातले मलकापूर 11 संघाने. येणारा एक चेंडू आणि एका चेंडूवरती तब्बल 13 धावांची गरज आहे. यावेळेस स्विंग अँड मिस विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. मलकापूर 11 संघ या स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यात यश आलंय. 12 रन्सने 12 धावांनी ते मात्र विजय प्रस्थापित केलाय. तो म्हणजेच मलकापूर 11 संघाने नक्कीच एक महत्वाचा विजय. चला सह्याद्री 11 आपल्याला यासाठी डगआउटची सोय आहे आणि तिथूनच तुम्ही मैदानामध्ये फलंदाज पाठवायचे, अन्यथा फॅनलाइज केलं जाईल.